दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, अतुल चौधरी, भुवनेश्वर घनदाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसंच गुन्हे शोध पथकातील अंमलदार, पोलीस हवालदार विशाल पाटील, नितीन भांबरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई नाना पानसरे, अरुण गाडेकर, योगेश रानडे, विशाल कुवर, समाधान वाजे, रोहित शिंदे, अजय देशमुख, दीपक दिवटे तसंच CR मोबाईलवरील अंमलदार अर्जुन गीते, मंगेश बोडके असं नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत सक्त गस्त करीत असताना CR मोबाईल डायल 112 कंट्रोलचा कॉल झाला की सिटीलिंग बस डेपो सिन्नर फाटा परिसरात 4 ते 5 इसमे संशयितरित्या लपून बसलेले असल्याबाबत कळवल्यानं सदर कॉलची खात्री करण्याकामे CR मोबाईल व DB पथकासह सिटीलिंग बस डेपो इथं पोहोचले असता तिथं बसलेले 5 ते 6 संशयित इसम झाडाझुडपाच्या दिशेनं पळू लागले। त्यांचा पाठलाग करून त्यापैकी DB पथकानं 3 संशयित इसम ताब्यात घेतलेत। त्यांचं नाव साहेबराव गोविंद डोंगरे, राहणार कॅनल रोड, श्रमिक नगर झोपडपट्टी जेल रोड, रामदास देवीदास सूर्यवंशी, राहणार कॅनल रोड, श्रमिक नगर झोपडपट्टी जेल रोड व गणेश भिकाजी खेडकर, राहणार रेणुका माता मंदिराजवळ शिंदेगाव असं सांगितलं। तसंच ताब्यात घेतलेल्या संशयित इसमांची अंगझडती घेतली असता दोरी, मिरचीची पूड, लोखंडी करवत तसंच लोखंडी कटावणी असं मिळून आलंय। तसंच त्यांच्यासोबत असलेले 2 जण पळून गेलेल्या इसमांचं नाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव सागर सूर्यवंशी तसंच निखिल धकाटे असं सांगितलं। त्यांनी सदर ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशानं जमा असल्याबाबत कळवलं। त्यामुळे सदर मिळून आलेल्या संशयितांचा उद्देश हा दरोडा घालण्याचा उद्देश असल्यानं त्यांच्यावर नाशिक रोड पोलीस स्टेशन इथं दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे हे करीत आहेत। सदर आरोपितांची 2 दिवस पोलीस कोठडी रिमांड दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे तसंच गुन्हे शोध पथक असे वरील गुन्ह्याचा तपास करीत असताना अटकेतील आरोपितांपैकी रामदास देवदास सूर्यवंशी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं तसंच त्याचा साथीदार करण घुगे, राहणार सिन्नर असं दोघांनी मिळून जेलरोड पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या 80 ते 90 वयाच्या वयोवृद्ध आजीच्या घरात घुसून आजीच्या अंगावरील कानातील सोन्याचे टॉप्स व मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली। तसंच चोरी करून लपवून ठेवलेले दागिने काढून दिले। सदर प्रकरणाबाबत नाशिक रोड पोलीस ठाणे इथं चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल 15,000 रुपये, 1 ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, 30,000 रुपये किमतीचे 2 ग्राम वजनाचे सोन्याचं मंगळसूत्र असा एकूण मुद्देमाल 45,000 रुपये किमतीचा मिळून आला आहे। दिनांक 8 जुलै रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे सिनियर PI सपकाळे साहेब आणि त्यांच्या DB टीमला मिळालेल्या माहितीवरून एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांनी उघडकीस आणलेला आहे, ज्याच्या रिकॉर्डवरचे एकूण 5 गुन्हेगार त्या ठिकाणी अटक केलेले आहेत। त्यापैकी 3 आरोपितांना अटक केलेली आहे आणि दोघांची नावं आमची निष्पन्न आहेत। त्याच्यामध्ये जे 3 गुन्हेगार आहेत, एक आहे साहेबराव डोंगरे, दुसरा आहे रामदास सूर्यवंशी आणि तिसरा आहे गणेश खेडकर आणि यांचे 2 अजून जे साथीदार आहेत त्यांचे देखील नावं आमच्याकडं निष्पन्न झालेले आहेत। त्यांची नावं आहेत सागर सूर्यवंशी आणि निखिल धकाटे। या 5ही जणांकडून त्या ठिकाणी दोरी, मिरची पूड आणि लोखंडी कोयता वगैरे हे जे आहे म्हणजे जे दरोडा टाकण्यासाठीचं साहित्य असतं ते देखील त्या ठिकाणी हस्तगत झालं। आणि जेव्हा यांचा माननीय कोर्टाकडून 2 दिवसाचा PCR घेण्यात आला आणि त्याच्या अधिक तपासांती यांच्याकडून अजून एक जबरी चोरीचा देखील गुन्हा उघडकीस आलेला आहे, ज्याच्यामध्ये एका 90 वर्षीय वृद्ध स्त्रीला त्यांनी लुटलं होतं आणि त्या गुन्ह्याची पण रिकव्हरी जी आहे त्याच्यामध्ये 1 ग्रॅम वजनाचं सोन्याचे टॉप्स आणि 2 ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र असा एकूण 45,000चा मुद्देमाल देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। तसं एकंदरीत 2 मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, त्याच्यामध्ये एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा आणि दुसरा जबरी चोरीचा गुन्हा असे गुन्हे या टोळीकडून उघडकीस आणण्यात आलेले आहेत। यांच्यावर यापूर्वीचे देखील गुन्हे असल्याचं निष्पन्न होत आहे। सदरची कामगिरी जी आहे ती आमचे सिनियर PI सपकाळे साहेब तसेच DBचे आमचे API सूर्यवंशी साहेब आणि त्यांच्या सोबतच्या सर्व अंमलदारांनी त्या ठिकाणी केलेली आहे। या कामगिरीबद्दल मी नाशिक रोड पोलिसांचं अभिनंदन देखील करतो आणि भविष्यात या टोळीकडून किंवा आणखीन इतरांकडून देखील अधिकाधिक गुन्हे उघड करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्याबद्दल कारवाई इथून पुढे करून घेऊ। धन्यवाद। दिनांक 8 जुलै रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे सिनियर PI सपकाळे साहेब आणि त्यांच्या DB टीमला मिळालेल्या माहितीवरून एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांनी उघडकीस आणलेला आहे, ज्याच्यामध्ये रेकॉर्डवरचे एकूण 5 गुन्हेगार त्या ठिकाणी अटक केलेले आहेत। त्यापैकी 3 आरोपितांना अटक केलेली आहे आणि दोघांची नावं आमची निष्पन्न आहेत। त्याच्यामध्ये जे 3 गुन्हेगार आहेत, एक आहे साहेबराव डोंगरे, दुसरा आहे रामदास सूर्यवंशी आणि तिसरा आहे गणेश खेडकर आणि यांचे 2 अजून जे साथीदार आहेत त्यांचे देखील नावं आमच्याकडं निष्पन्न झालेली आहेत। त्यांची नावं आहेत सागर सूर्यवंशी आणि निखिल धकाटे। या 5ही जणांकडून त्या ठिकाणी दोरी, मिरची पूड आणि लोखंडी कोयता वगैरे हे जे आहे जे दरोडा टाकण्यासाठी साहित्य असतं
ते देखील त्या ठिकाणी हस्तगत झालं. आणि जेव्हा यांचा माननीय कोर्टाकडून 2 दिवसाचा PCR घेण्यात आला आणि त्याच्या अधिक तपासांती यांच्याकडून अजून एक जबरी चोरीचा देखील गुन्हा उघडकीस आलेला आहे, ज्याच्यामध्ये एका 90 वर्षीय वृद्ध स्त्रीला त्यांनी लुटलं होतं आणि त्या गुन्ह्याची पण रिकव्हरी जी आहे त्याच्यामध्ये 1 ग्रॅम वजनाचं सोन्याचे टॉप्स आणि 2 ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र असा एकूण 45,000चा मुद्देमाल देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे. तर एकंदरीत 2 मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, त्याच्यामध्ये एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा आणि दुसरा जबरी चोरीचा गुन्हा असे गुन्हे पीआय सप्पाळे साहेब तसेच डीबीचे आमचे पीआय सुनील साहेब आणि त्यांच्या सोबतच्या सर्व अंमलदारांनी त्या ठिकाणी केलेली आहे. या कामगिरीबद्दल मी नाशिक रोड पोलिसांचं अभिनंदन देखील करतो आणि भविष्यात या टोळीकडून किंवा आणखी इतरांकडून देखील अधिकाधिक गुन्हे उघड करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यापुढे कारवाई करून घेऊ. धन्यवाद. माया सुनील तांबे. घटनास्थळी सिंधुबाईचे दागिने जे गेलेले होते ते पोलीस लोकांना मदत करून ते मिळवून दिले तिला. त्याचे खूप आभार आहे आम्ही. पोलीस आयुक्त यांचे खूप आभारी आहे आम्ही. धन्यवाद. न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड.